नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खानदेशी वरणबट्टी आणि त्यासोबतच आपण झणझणीत वांग्याचं भरीत सुद्धा बनवणार आहोत. खायला एकदम टेस्टी लागते ही वरणबट्टी. वरून एकदम क्रिस्पी लागते आणि आतमधून मऊ असते. बट्टी बनवण्यासाठी मी गव्हाचे 3 वाटी पीठ घेतले. बट्टी बनवण्यासाठी तुम्ही स्पेशल पीठ गिरणीमधून दळून आणू शकता. ते पीठ थोडंसं रवाळ असतं, जाडसर असतं. पण मी हे रोजचंच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर त्यामध्ये आपण रवा टाकून घेणार आहोत. रवा जाड नको आहे आपल्याला, रवा बारीक असलेला हवा. जर जाड असेल तर तो मिक्सरमधून बारीक करून घ्या. तर त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी रवा लागणार आहे. याच वाटीने मी गव्हाचे पीठ सुद्धा मोजून घेतले. त्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा ओवा टाकून घेऊया. ओवा हातावरती चुरगळून घ्यायचा आहे. मी आधीच ओवा चुरगळून घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद, छोटा पाव चमचा खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे. त्यापेक्षा नॉर्मल थोडासा जास्त टाकला तरी काही हरकत नाही आहे. त्यानंतर 3-4 चमचे गरम केलेलं तेल टाकून घ्यायचे. यामध्ये तुम्ही मक्याचं पीठ असेल तर ते रव्याऐवजी वापरू शकता. आपण चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचे. आपण चपातीला कणिक करतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक ठेवायची. हे पहा, छान कणिक मळून घेतली. आपण आता तेल लावून मऊ करून ठेवूया. कणिक आपण 14-15 मिनिटं झाकून ठेवायची आहे साईडला आणि त्यानंतर मग बट्ट्या करायच्या. त्यानंतर आता आपण वरणासाठी डाळ शिजायला टाकूया. तर मी तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे, 1 वाटी घेतली आहे. यामध्ये आता आपण शिजण्यापुरते पाणी टाकून घेऊया. यामध्ये मी 1 तांब्या पाणी वापरलेलं आहे. अर्धा टीस्पून हळद टाकून घेतली आहे. आता 1 टेबलस्पून तेल टाकून घेऊया. आता आपण प्रेशर कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मीडियम हीटवरती 1 शिट्टी काढून घेऊया. त्यानंतर गॅस कमी करायचा आहे. 3-4 मिनटं लो हीटवरती कुकर ठेवायचा आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे. ती वाफ घालवायची नाही आहे. साधा कुकर असेल तर 2-3 शिट्ट्या करून घ्या. आता आपण तोपर्यंत बट्ट्या उकडण्यासाठी पाणी उकळायला ठेवूया. आता मी ही 1 चाळणी घेतली आहे, त्याला आपण आतमधून तेल लावून घेऊया, म्हणजे त्या बट्ट्या याला चिकटणार नाहीत. कणिक आपली मस्त झाली आहे. आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि आपले चपातीला जसे उंडे करतो ना त्याप्रमाणे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे. आता आपण या उंड्याला थोडंसं चपटं बनवून घेऊया. अशा प्रकारे हाताने चपटं करायचे त्याला. त्यानंतर आतमध्ये तेल लावून घ्यायचे आणि त्यानंतर असं दुमडून घ्यायची आहे कणिक. बाहेरच्या साईडनी बाहेरून आत घ्यायची आहे आणि छान असं गोल करून घ्यायचे. अशा प्रकारे उंडा केला ना की बट्टी एकदम छान होते. शेवटी उंडा हलक्या हाताने थोडासा चपटा करून घ्यायचा. अशाच प्रकारे आपण बाकीचे सगळे उंडे तयार करून घेऊया. हे पहा, आपण सगळे उंडे तयार करून घेतलेत आणि ते चाळणीत सुद्धा ठेवून घेतलेत. आता ही चाळणी उकळलेल्या पाण्यावरती मांडायची आणि त्यावरती एक ज्यामधून वाफ जाणार नाही अशा प्रकारे झाकण मांडायचे. 15 ते 20 मिनिटं आपण या बट्ट्या मीडियम हीटवरती उकडून घेऊयात. बट्ट्या उकडत आहेत तोपर्यंत आता आपण वरण शिजले का नाही ते पाहूया. हे पहा, वरण छान शिजलेलं आहे. आता आपण वरण फोडणीला देऊन घेऊया. तर त्यासाठी मी यामध्ये थोडंसं तेल घेतले. तेल गरम झाले. आता त्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडली की लगेच आपण अर्धा छोटा चमचा जिरी टाकून घेऊया. 8-9 कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया. त्यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे आपण यामध्ये टाकून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. थोडीशी हळद टाकून घेऊया. आता आपण यामध्ये शिजलेली डाळ टाकूया. आपल्याला वरण तिखट करायचं नाही आहे, कारण आपण नंतर झणझणीत वांग्याचं भरीत बनवणार आहोत. सगळी डाळ आपण काढून घेतली आहे. आता 1-2 मिनटं ही हलवून घेऊया आणि त्यानंतर मग पाणी गरम करून यामध्ये ओतायचे.
हे पहा, यामध्ये मी पाणी ओतून घेते. पाणी मी गरम करून घेतलंय. हवं तसं पाणी यामध्ये ओतायचंय. हे वरण थोडंसं पातळच असतं. लागेल तसं पाणी मी यामध्ये ओतून घेतलंय. हे पहा, अशा प्रकारे वरण तयार करून घ्यायचंय. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि त्यानंतर छान 5 मिनिटं वरण असंच उकळून द्यायचे. आपलं वरण रेडी आहे. आता 15-20 मिनिटे आपण बट्टी उकडून घेतलेली आहे. आता आपण झाकण काढून पाहूया. हे पहा, एकदम मस्त बट्टी फुगलेली आहे आणि खूप छान झाली आहे. तर आपण ही थंड होण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत एकदम मस्त असं झणझणीत वांग्याचं भरीत तयार करून घेऊया. भरीत बनवण्यासाठी मी ही 6 वांगे घेतलेले आहेत. तर हे वांग्याचं भरीत एकदम चविष्ट लागतं. तर त्यासाठी आपण हे सगळे वांग्यांच्या बारीक बारीक फोडी तयार करून घेऊयात. आपण एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये या कापलेल्या फोडी टाकून घेऊया, म्हणजे त्या काळ्या पडणार नाहीत. अशाच प्रकारे आपण सगळ्या वांग्यांच्या फोडी तयार करून घेऊया. वांग्याचं भरीत तयार करण्यासाठी आता आपण यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल थोडंसं जास्तच टाकायचं. 3-4 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचे. त्यानंतर तेल गरम झाल्यावर छोटा पाव चमचा मोहरी टाकायची आहे. त्यानंतर छोटा पाव चमचा जिरी टाकायची आहे. त्यानंतर 10-11 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची. त्यानंतर 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. त्यामध्ये मी 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. यानंतर 7-8 मध्यम आकाराच्या हिरव्या मिरच्या बारीक करून टाकायच्यात. त्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये टाकून घेतली आहे. अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेऊया. 1 छोटा चमचा धना पावडर टाकून घेऊया. 1 छोटा चमचा गरम मसाला टाकलाय. आता आपण यामध्ये वांग्याच्या फोडी टाकून घेऊया. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण. यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकू आणि झाकण ठेवून 2 मिनिटं वाफवून घेऊ. 2 मिनिटं आपण वाफवून घेतलेलं आहे. आता आपण हे व्यवस्थित हलवून घेऊया आणि यामध्ये आपण शिजण्यापुरतं पाणी टाकून घेऊ. मी पाऊण ग्लास पाणी वापरलेलं आहे यामध्ये. आता यावरती झाकण ठेवून आपण हे वांग मीडियम हीटवरती छान शिजवून घेऊया. वांग शिजायला 9 ते 10 मिनिटं लागतात. आपलं वांग छान शिजलेलं आहे. आपण चेक करूया. हे पहा, एकदम मस्त शिजलंय, मऊ शिजलंय. तर आपण तुम्ही जो चमचा वापरताय त्यानेच हे वांग छान असं कुस्करून घ्यायचे. गॅस चालूच ठेवायचा आहे, फक्त हीट लो ठेवायची आहे. हे पहा, आपण मस्त वांग कुस्करून घेतलेलं आहे. आपलं झणझणीत वांग तयार आहे. बट्ट्या आता थंड झालेल्या आहेत. आता आपण ह्या कट करून घेऊयात. अशा प्रकारे मधून कट करून घ्यायचे. त्यानंतर या दोन्हींचे पण एक एक भाग करून घ्यायचे. याचे 4 भाग झालेत. आता हवं तर तुम्ही 8 भाग सुद्धा करू शकता. अशाच प्रकारे आपण बाकीच्या बट्ट्या सुद्धा कट करून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही छान बट्ट्या उकडून घ्यायच्यात आणि त्या कट करून घ्यायच्यात. फुल हीटवरती छान कडक तेल तापवून घ्यायचे आणि त्यानंतर मीडियम हीटवरती बट्ट्या छान तळून घ्यायच्यात. मधून मधून गॅसची हीट थोडीशी हाय केली तरी चालेल. आता या बट्ट्या छान आपण खरपूस तळून घेऊया. ब्राऊन कलर येईपर्यंत तळायच्यात. ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटते तुम्हाला ते नक्की मला कळवा. हे पहा, छान ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. हे पहा, आपली मस्त खानदेशी वरणबट्टी तयार आहे. किती छान बट्टी झाली आहे तुम्ही पाहू शकता. आणि यालाच काही ठिकाणी दाल बट्टी सुद्धा म्हणतात किंवा दाल बाटी सुद्धा म्हणतात. आणि खायला सुद्धा ही लय भारी लागते बरं का. मस्त बट्टी घ्यायची आणि असे तुकडे करून टाकायचे वरणामध्ये किंवा चुरायची डायरेक्ट आणि त्यामध्ये मस्त तूप टाकायचं आणि बट्टीवर ताव मारायचा. त्यासोबतच एकदम झणझणीत वांग्याचं भरीत तोंडी लावायचं.
एकदम भारी लागते ही रेसिपी. तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.